गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुच्या प्रती ज्या प्रेमपूर्ण श्रद्धेने भक्तिपूर्ण अंतःकरणातनं निर्माण झालेलं हे सूत्र पण साक्षात गुरुमध्ये परब्रह्म ज्याला दिसते, जो पाहतोय, त्या अच्युत अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जी वाटचाल केलेली आहे खूप महत्वपूर्ण आहे। लोक विचारतात खरा गुरु कसा शोधायचा, पण खऱ्या गुरुला तुम्ही शोधणार तरी कसं? तुम्ही लाख प्रयत्न करा, ज्या वेळेला तुम्ही गुरुच्या शोधात निघता त्यावेळेला तुमच्या मनात असलेल्या धारणा, तुमच्या विचार, तुमची मान्यता, तुमच्यावर झालेले संस्कार, तुम्ही ऐकलेलं, तुम्ही वाचलेलं, हे सगळं काही तुमच्या मनात असतं। गुरुला शोधावं असं वाटतं कोणाला? ज्याच्यामध्ये त्या ईश्वरीय अनुभूतीचे तहान लागलेली आहे, जो त्याला जाणण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, धडपडतोय। पण हा तर अज्ञाताचा प्रवास आहे, त्याला माहित नाही कसं शोधायचं, त्याला कुठून शोधायचं, कशी सुरुवात करायची। मग तो अशा व्यक्तीच्या शोधात निघतो ज्याला थोडी तरी त्याची अनुभूती झालेली आहे। पण हे आपण ठरवणार तरी कसं की एखाद्या व्यक्तीला ही अनुभूती झाली आहे का नाही झालेली आहे, आणि कोणत्या निकषावर ठरवणार? ईश्वरीय तहानेने व्याकुळलेला जो व्यक्ती असतो, जी व्यक्ती असते, सर्वात प्रथम त्याला हाच प्रश्न असतो की सुरुवात कुठून करायची, कुठून मी पहिलं पाऊल उचलायचं। आणि ज्यावेळेला तो गुरुच्या शोधात निघतो त्यावेळेला असंख्य कल्पना, विचार, धारणा त्याच्या मनात असतात, आणि त्या धारणा, त्या कल्पना, त्या मान्यता घेऊन तो शोधत असतो। जर तुम्ही हिंदू घरात जन्मला असाल तर तुमची गुरुबद्दलची व्याख्या वेगळी असणार आहे। कोणीतरी भगवा वस्त्र घातलेला, लांब दाढी असलेली, त्याला गीता कंठस्थ आहे। तुम्ही जर मुसलमान असाल तर तुमच्या धारणा वेगळ्या असतील। एक असा फकीर ज्याला आयत, कुराणातली आयत कंठस्थ आहेत, जो कुराणातल्या आयतावर विश्लेषण करू शकेल। तुम्ही विचार करा, जर तुम्ही एखाद्या ब्राह्मण घरात जन्म घेतला असाल आणि तुम्ही गुरुच्या शोधात समजा असा एखाद्या व्यक्तीजवळ गेला जो मांसाहार करतोय, जो दारू पीत बसलाय,
तर तुम्ही त्याला गुरु म्हणून स्वीकारू शकता? तुम्ही तिथूनच परत जाल. कारण तुमच्याजवळ अशी कोणतीच कसोटी नाहीये ज्या कसोटीवर तुम्ही तुमच्या गुरुला घासून ठरवू शकाल की हा गुरु माझ्यासाठी योग्य आहे की माझ्यासाठी अयोग्य आहे. जर मी स्वतः अज्ञानी आहे, मी स्वतः जर विक्षिप्त आहे, तर मी कसं शोधणार? माझी मूर्ता, माझा अज्ञान हे सोबत घेऊन तर मी वाटचाल करतोय. यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर मी शोधतोय. पण हे सगळं माझ्या सोबत असताना माझ्यावर झालेले संस्कार, मी वाचलेलं, मी ऐकलेलं, माझी मान्यता, हे सगळं सोबत असताना मी ज्यावेळेला शोधेन त्यावेळेला ह्याचा पडदा माझ्यामध्ये राहील. आणि तुम्ही प्रत्यक्ष परमात्म्याच्या जरी जवळ गेला तरी तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे. मी ऐकलंय एक तरुण युवक जो ईश्वरीय तहानेने व्याकुळला होता, आणि या जीवनाचं रहस्य काय हे जाणून घ्यायची ओढ त्याला लागली होती. तो गुरुच्या शोधात होता की असा एखादा व्यक्ती मला मिळावा जो मला तो मार्ग दाखवेल. बऱ्याच लोकांजवळ तो गेला, पण ज्या कोणत्या व्यक्तीजवळ तो जायचा त्याच्यामध्ये त्याला काही ना काही त्रुटी, काही दोष जाणवायचे. आणि त्याला वाटायचं की हा तर आपला गुरु होऊ शकत नाही. आणि मग परत तो दुसऱ्या गुरुच्या शोधात जायचा. बरीच वर्ष त्याचा हा प्रवास चालू होता. जो गुरु त्याला आवडायचा, त्याला वाटायचं की हा योग्य गुरु आहे, ह्याच्या सानिध्यात मला काहीतरी अनुभूती होऊ शकेल. आणि जसं असं वाटायचं इतक्यात पुन्हा त्याच्यात काहीतरी दोष त्याला दिसून यायचे आणि त्याचं मन म्हणायचं की नाही, हा गुरु परिपूर्ण नाहीये. आणि मग पुन्हा तो एका दुसऱ्या गुरुच्या शोधात जायचा. पण जसजसा काळ निघून चालला होता त्याला असं वाटायला लागलं की मला माझा गुरु मिळेल का नाही. योगायोगाने तो एका आश्रमाच्या जवळून जात होता. त्यांनी पाहिलं की हजारो भिक्षू, हजारो साधक तिथं साधना करत बसले होते. त्यातले काही आश्रमाच्या बाहेर होते. त्यांनी विचारलं की हा आश्रम कोणाचा आहे. त्या भिक्षूंनी सांगितलं की आमचे गुरु आहेत, त्यांचा आश्रम आहे आणि आम्ही इथं रोज नित्य नेमाने साधना करत असतो. त्या भिक्षूवर बोलताना त्याला एक जाणीव झाली, एक अपूर्व शांतता, मौन, शून्य त्याच्या बोलण्यात त्याला जाणवलं. असं वाटत होतं तो कुठल्या तरी आनंदात तल्लीन आहे, लीन आहे. कदाचित त्याला अस्तित्वाचं काही रहस्य जाणलं असावं. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याच्या हृदयाला स्पर्शून गेलं.
त्याला वाटलं कदाचित मी योग्य गुरुच्या जवळ आलोय. तो त्या भिक्षूला म्हणाला की मला तुमच्या गुरूंना भेटता येईल का? तो म्हटला हरकत नाही. तो भिक्षू त्यांना त्या युवकाला त्याच्या गुरुजवळ घेऊन गेला. गुरुला भेटला आणि त्या गुरुला त्यांनी सांगितलं की मी ईश्वरीय ध्यानाने व्याकुळ आहे आणि मला त्याला जाणण्याचं आहे आणि माझ्या जीवनाचं ते एक ध्येय आहे की एक ना एक दिवस मला ती ईश्वरीय अनुभूती प्राप्त करायची आहे. आणि मी बऱ्याच गुरूंकडे जाऊन आलो पण मला कुठून काही मिळालं नाही. मी खूप आशेने तुमच्याजवळ आलोय. मला असं वाटतंय की तुमच्याकडनं मला काहीतरी प्राप्त होऊ शकेल, काहीतरी मिळू शकेल. कृपा करून तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार करा. ते सद्गुरू हसले. ते म्हणाले तू म्हणतोय की मी शिष्य म्हणून तुझा स्वीकार करू, पण एवढी घाई करू नकोस. कारण शिष्यत्व ही गोष्ट एवढी सहज सोपी नाहीये. हे हळूहळू निर्माण होते तुमच्यामध्ये. जर खरंच तुला सत्य जाणण्याच्या अपेक्षेने तू इथं आलास तिथे तुला देऊ शकतो, पण घाई करू नकोस. थोड्या दिवस माझ्या आश्रमात राहा. मी जे काम सांगतो तुला काम तू कर. त्याच्यानंतर आपण ठरवूया. म्हटला जशी तुमची आज्ञा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सद्गुरूंकडे गेला. त्याला वाटलं ते एखादी साधना त्याला देतील, पण गुरुने त्याला कुठली साधना दिली नाही. गुरुने त्याच्या हातात काही रंगीत खडे दिले आणि त्याला सांगितलं की हे खडे घेऊन तू बाजारात जा. तिथं भाजीपाला विकणारे लोक आहेत, त्या बाजारात जाऊन हे खड्याची किंमत विचारते, कितीपर्यंत त्या खड्याला किंमत देऊ शकते. तो युवक म्हणाला जर आपण मला कुठली एखादी साधना दिली सत्य प्राप्तीसाठी, गुरु म्हटले आता साधनेचा विचार तू करू नकोस, मी तुला जे सांगितलं ते काम कर. पण एक लक्षात ठेव, हे खडे विकायचे नाहीयेत. तुला फक्त अंदाज घ्यायचा आहे की त्या बाजारामध्ये कोण हे खडे विकत घ्यायला तयार आहे आणि किती किमतीला ते घ्यायला तयार आहे. तुला एवढंच काम करायचं. तो युवक निराश झाला, पण त्याला वाटलं कदाचित ही माझी परीक्षा असेल. निराश मनाने त्याने ते खडे घेतले बरोबर आणि त्या बाजारात गेला. बाजारामध्ये भाजीपाले विकणारे जे लोक बसले होते, तो त्यांना विचारू लागला, विनवणी करू लागला की हे खडे माझ्याकडनं विकत घ्या. ते लोक हसू लागले त्याला. ते म्हटले आम्ही हे खडे घेऊन करणार काय, याचा आम्हाला उपयोग काय. पण एक बाई होती, तिला दया आली.
की खूपच विनवणी करतोय, कदाचित त्याला काही पैशाची गरज असेल. आता या खड्यांचं तर काही मूल्य नाहीये, पण त्या मुलाची एक गरज म्हणून ते खडे ठेवून घ्यावे, 1-2 रुपये त्याला मदत म्हणून द्यावी. ती बाई म्हटली, बेटा मला ह्याची उपयोग तर काही नाहीये, पण तू एवढा आग्रह करतोयस, ते काम करते, खडे ठेवून जा, 1-2 रुपये देते तुला, ते 2 रुपये घेऊन जा. तो म्हटला, जास्त नाही मिळणार का? ती बाई म्हटली, माफ कर, खरं तर आवश्यकता नाहीये, तरीही मी घेते, पण 2 रुपयापेक्षा मी जास्त नाही देऊ शकणार. तो बराच बाजारात बऱ्याच ठिकाणी फिरला, पण 2-3 रुपयाच्या वर त्या खड्याला कोणीच किंमत द्यायला तयार नव्हतं. शेवटी तो परत आला. त्यांनी सद्गुरूंना सांगितलं की मी बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी हिंडलो, पण 2-3 रुपयापेक्षा जास्त त्या खड्याची किंमत कोणच द्यायला तयार नाही. सद्गुरू म्हटले, काही हरकत नाही. त्यांनी ते खडे परत घेतले. त्यांनी सांगितलं की आज विश्राम कर, उद्या सकाळी मला भेट. दुसऱ्या दिवशी परत सकाळी स्नान वगैरे करून तो सद्गुरू जवळ गेला. सद्गुरूने परत ते खडे त्याच्या हातात ठेवले. त्याला सांगितलं की तू एक काम कर, आता हे खडे जे धातूचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जाऊन विकायचा प्रयत्न कर. जे लोखंडाचं बाजार आहे, वेगवेगळे धातू जिथं विकले जातात, तांब, पितळ, लोखंड, त्या बाजारात जा. त्या युवकाला कळलं नाही की का मला हे काम देतात आहे आणि ह्याच्यातनं असं काय निष्पन्न होणार आहे. मी ज्या कारणासाठी आलोय, इतर लोक, इतर साधक साधना करतात आहे, पण गुरु मला ते साधना न सांगता या गोष्टीत का माझा वेळ खर्च घालतो. तो पुन्हा ते खडे घेऊन ते धातूंच्या व्यापाऱ्यांकडे गेला. तिथेही त्याला तोच अनुभव आला. कोणच त्या खड्याला विकत घ्यायला तयार नव्हतं. आणि जे लोक घ्यायला तयार झाले ते 5-10 रुपयाच्या वर त्याला पैसे द्यायला तयार नव्हते. ते पण त्याची गरज म्हणून ते ठेवून घेत होते. तो पुन्हा आश्रमात परत आला. त्याने सद्गुरूंना सांगितलं की 5-10 रुपयाच्या वर कोण ह्याचं किंमत द्यायला तयार नाही. सद्गुरू म्हटले, ठीक आहे, तू आता विश्राम कर, उद्या परत ये. परत दुसऱ्या दिवशी तो स्नान करून गेला. त्याला वाटलं आज काहीतरी वेगळं सद्गुरू आपल्याला सांगतील, एखादी साधना देतील, पण तेच खडे परत त्याच्या हातावर दिले. आणि त्यांनी सांगितलं, आता सोन्या चांदीचे जे व्यापारी आहेत त्यांच्याजवळ जा, ते ह्याला काय किंमत देतात. तो त्या बाजारपेठेत गेला जिथं सोने चांदी विक्रीचे दुकानं होते. तिथेही कोण त्याला घ्यायला तयार नव्हतं. एका दुकानदाराने सांगितलं की हे बघ, एक खडे, ह्याची मला गरज तर नाही, पण सोन्याचं वजन करण्यासाठी मला ह्याचा उपयोग होऊ शकतो. तो त्याला 20-25 रुपये द्यायला तयार.
पण सगळं बाजारपेठ त्यांनी फिरल्यावर सुद्धा 20-25च्या वर त्याला कोणच द्यायला तयार नाही. तो पुन्हा आश्रमात परत गेला. पुन्हा ते खडे त्यांनी त्या सद्गुरूंना परत केले. सद्गुरू म्हणाले की ठीक आहे, आज विश्राम कर, उद्या परत सकाळी आपण भेटूया. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या सद्गुरूंनी ते खडे परत त्या युवकाच्या हातात दिले आणि त्याला सांगितलं, एक काम कर, आता हिरेचे जे व्यापारी आहेत त्यांच्याजवळ जा आणि या खड्याची काय किंमत आहे ते बघ. तो गेला हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी. पहिल्या दुकानात गेला. तिथे एक व्यापारी म्हटला की मी 1-2 लाख रुपये या खड्यांचे द्यायला तयार आहे. त्याची इच्छा झाली की विकून मोकळं व्हावं. सद्गुरू खुश होतील, एवढी मोठी किंमत मी घेऊन आलोय. पण त्याला शर्त आठवली की हे विकायचे नाहीयेत, त्याला फक्त अंदाज घ्यायचा आहे की या खड्याची किती किंमत येऊ शकते. तो दुसऱ्या दुकानात गेला. कोण त्याला 5 लाख सांगितलं, कोण 10 लाख सांगितलं. एक जर तर त्याला 25 लाख द्यायला तयार झाला. तो परत आला आश्रमात. त्याने ते खडे सद्गुरूंना परत दिले आणि सांगितलं की हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांनी 25 लाखापर्यंत याची किंमत द्यायला ते तयार होते. सद्गुरू म्हटले, तुला लक्षात आलं, हे हिऱ्याचे जे पारखे आहेत त्यांनी जाणलं की हे हिरे आहेत आणि याची काय किंमत आहे. ज्यांना याचं ज्ञान नव्हतं त्यांच्यासाठी हे कवडी मोलाचे होते. त्यांच्यासाठी खडे होते, ह्याच्यात मूल्य नव्हतं काही. मीही तुला सत्य देऊ शकतो, पण ते जाणण्याची पारख, जाणण्याची क्षमता आधी तुझ्यात विकसित व्हायला पाहिजे. आता मी जर तुझ्या सत्य दिलं तर तुझ्यासाठी ते कचरा होऊन जाईल. आणि ही साधनेची प्रक्रिया ह्याच्यासाठीच असते. हळूहळू ती क्षमता आपल्यामध्ये विकसित होत जाते साधना प्रक्रियामध्ये. मग गुरुला तुम्ही शोधता, त्याला तुमच्याच मान्यतेने तुम्ही शोधणार आणि तुमच्या मान्यतेचा अनुकूल जो व्यक्ती आहे तो तुम्ही गुरु म्हणून स्वीकार पण करून घ्याल. कारण तुमचे विचाराशी तो सहमत असेल, तुमच्या मान्यतेशी जो सहमत असेल तो तुम्ही पटकन गुरु म्हणून स्वीकार करा. पण वास्तविक गुरु तुमच्या या चौकटीत कधीच बसत नाही. वास्तविक गुरु तुम्ही जे जे मिळवलेलं आहे ते तुमच्याकडनं हिरावून घेतो. त्यामुळं त्याच्या सानिध्यात राहणं एक कठीण महत्वपूर्ण काम असतं. पण खरंच तुम्ही ध्यानाने व्याकुळलेले असाल तर तुम्हाला गुरुच्या शोधात जावं लागत नाही. गुरु तुम्हाला शोधतो. आतापर्यंत असं कधी झालं नाही आणि इथून पुढेही असं कधी होणार नाही की तुम्ही गुरुला शोधू शकलात. गुरु शिष्याला शोधू शकेल, पण शिष्य कधीच गुरुला शोधू शकणार नाही. मग ह्या प्रवासामध्ये खरंच जे तहानेने व्याकुळले आणि ज्यांच्याकडे कोणताच गुरु नाहीये,
त्यांना माहित नाही कोणत्या मार्गाने त्याला ती वाट जाते, त्या वाटेवरनं चालावं की ज्या वाटेवरनं प्रवास केल्यावर त्याची भेट होऊ शकेल. पण अस्तित्वाने अशी सोय केली आहे की खरंच तुमच्या आत ती आंतरिक तहान निर्माण झाली आणि ती वास्तविक तुमच्या शरीराचं कणकण, हृदयाचे कणकण, तुमच्या शरीरातले अणुरेणू त्या तहानेने व्याकुळ झाले, तर ती संभावना होऊ शकते. मग अख्खं अस्तित्व तुमच्यासाठी गुरु बनू शकतं. पण जर ती तहानच नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपल्या एखादी प्रवासात चाललो, एखादी सुंदर कार दिसती, आपल्याला वाटतं ती कार आपण घ्यावी, एक इच्छा निर्माण होते मनात. पण ही इच्छेसाठी तुम्ही अख्खं जीवन थोडी वेचता. मिळाली मिळाली नाही नाही, सहज ती इच्छा आली, निघून गेली. कधी जाहिरात बघताना कधी कधी ती वस्तू विकत घ्यायची इच्छा होते, घेतली घेतली नाही नाही, एवढं फार काही त्यासाठी तुमचं जीवन वेचण्याची तुमची तयारी नसते. तसंच एखाद्या संतांच्या सत्संगामध्ये अचानक तुमच्या आतला, हृदयातला एखादा झरोका उघडला जातो आणि त्या अदृश्य जगातला प्रकाश त्या हृदयात प्रवेश करतो. क्षणभरासाठी एका वेगळ्या भावस्थितीत तुम्ही जाता आणि तुम्हालाही वाटतं की असं काहीतरी मिळवावं, प्राप्त करावं. पण तिथून ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडता, मग तुम्ही तुमच्या कामाच्या कोलाहलात, त्या गर्दी गोंधळात पुन्हा ही गोष्ट विसरून जात. एक इच्छा निर्माण होती की मिळवावं, त्याला ते प्राप्त करावं. पण त्यासाठी अख्खं जीवन वेचण्याची तुमची तयारी नसते.